महाराष्ट्र के गोंदिया जिले के सालेकसा नगर पंचायत चुनाव में ईवीएम मशीन से छेड़छाड़ और सिल टूटने के आरोपों को लेकर मंगलवार देर रात तक हंगामा होता रहा। सभी राजनीतिक दलों के उम्मीदवार और बड़ी संख्या में मतदाता तहसील कार्यालय सालेकसा के बाहर जुटे रहे और चुनाव निबंधक अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी पर कड़ी कार्रवाई की मांग करते हुए प्रदर्शन किया। गंभीर स्थिति को देखते हुए गोंदिया जिले के उप जिलाधिकारी ने पूरे प्रकरण की विस्तृत रिपोर्ट चुनाव आयोग को भेज दी है। इधर देवरी की उप विभागीय जिलाधिकारी कविता गायकवाड़ पर आरोप है कि उन्होंने ईवीएम के सिल तोड़ने की आरोपी मोनिका कामले को बचाने के लिए चुनाव आयोग को झूठा अहवाल ईमेल से भेजा। जब न्यूज नेशन 81 ने उप एसडीएम कविता गायकवाड़ से सवाल पूछा कि झूठा अहवाल किस आधार पर तैयार किया गया, तो उन्होंने किसी भी प्रकार का जवाब देने से इनकार कर दिया। आरोप पहिला आहे, कंत्राटदार नसावा उमेदवार, परंतु भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या मालकीच्या वाहनात सगळ्या मशीन करून या स्वीकृती केंद्रावर आणण्यात आल्या शंका आहे। सालेकसा नगर पंचायतचे उमेदवार आज जो इथे तहसीलमध्ये जो प्रकार घडला आहे काल रात्री, तर इथे असा वाटून राहिला की लोकशाहीची हत्याच झाली आहे इथे, आणि इथे काही लोकतंत्र अशी काही परिस्थिती राहिली नाही आहे। अधिकारी ज्यांना आम्ही सांगून राहिलो की असा प्रकार घडला, पण तेही काही कानामानी करून नाही राहिले, कोणत्याही गोष्टीवर लक्ष देऊन नाही राहिले। याच्या विरोधात उद्या आम्ही निर्णय करणार आहोत आणि बहुतेक पूर्ण तालुका, सालेकसा नाही तर पूर्ण तालुकाही बंदचे आव्हान आम्ही देऊ शकतो। बस एवढं सांगतो। आजच्या घडीला कालच सालेकसा नगरपंचायतची निवडणूक संपली आणि सर्वात जास्त जागा नगराध्यक्षांच्या सह काँग्रेस पक्ष इथे जिंकून येणार आहे। या भीतीने शासन आणि हा प्रशासन हे दोन्ही संगनमताने यांनी आज इथे ईव्हीएमची सगळे सील तोडली। आमच्या एकही प्रतिनिधी बोलवला नाही आणि जे काय घोटाळा केला, ईव्हीएमची टॅम्परिंग करून टाकली आणि जे कलेक्टरला आणि निवडणूक आयोगाला जे अहवाल पाठवला त्याच्यामध्ये चुकीचं नाव आमचे पक्षाचं टाकला की आम्ही तिथे उपस्थित होतो असा सांगून त्यांची दिशाभूल आणि आमच्यासोबत घोटाळा हे सरकार आणि इथले अधिकारी करून राहिले। त्यासाठी आम्ही आत्ता ठाणेदार साहेबांच्याकडे आमच्या गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे, अर्जी दिली आहे, FIR दिलेली आहे आणि जे अधिकाऱ्यांनी हे सर्व केलेलं आहे त्यांना ताबडतोब निलंबित करावे आणि फेअर इलेक्शनसाठी हे टेम्परिंग शिवाय हे जे निवडणूक झाली आहे त्याचे निकाल लवकरात लवकर घोषित झाले पाहिजे अशी आमची विनंती आहे। आज हा सगळा वादंग निर्माण झालेला होता, याच्यानंतर आता उद्यासाठी तुम्ही काय भूमिका घेतली? शासन काही करायला तयार नाही। आम्ही आमची FIR दिली आहे। हे FIRच्या सह आम्ही उद्या सकाळी माननीय उच्च न्यायालय येथे दाद मागून हा पूर्ण प्रकरणामध्ये तातडीने आदेश घेण्याचा प्रयत्न करणार। उद्या काय आंदोलन राहणार का ते आता आमच्या पक्षाचे लोक प्रमुख नेते सर्व बसून ठरवणार आहे, परंतु शासन आणि प्रशासन हे जे करून राहिला हे अतिशय चुकीचे आहे आणि या सर्व विषयावर ताबडतोब गुन्हा दाखल करून हे सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे।